नमस्कार मंडळी, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉगर अनिता. सो आज घेऊन आलेले मी एक नॉर्मल डेली रुटीन ब्लॉग. आज आहे नॉर्मल वर्किंग डे आणि आज माझं वर्किंग आहे घरून, वर्क फ्रॉम होम करत आहे. सो मी विचार केला की त्याचा एक छोटासा ब्लॉग बनवूया आणि तुम्हाला देखील दाखवेल की मी माझं एक नॉर्मल डेली रुटीन म्हणजे घरी काम करत असताना माझं डेली रुटीन कसं असणार आहे ते देखील मी तुमच्यावर शेअर करणार आहे. मी काय खाणार आहे, माझं कसं काय वर्क बॅलेन्स आणि वर्क आणि त्याचबरोबर घरातले कामं मी कशी मॅनेज करणार आहे. तर मी आता सुटलेली आहे आणि आता मी थोड्या वेळात माझं सिस्टम चालू करणार आहे आणि मी उठल्या आधी या ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे. तर आता मी फ्रेश होणार आहे. माझं थोबाड तुम्हाला दिसत असेल कसं बकवास दिसतंय एकदम. अजूनही मी फ्रेश झालेली नाही आहे. असं झोपेतून उठल्या मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर मंडळी मी आता फ्रेश होऊन घेते आणि थोड्या वेळानंतर पुन्हा कनेक्ट करते तुमच्याबरोबर आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी नाश्त्याला आज काय खाणार आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला देखील नक्की मजा येईल ब्लॉग बघण्यात, कारण बिकॉज हे फर्स्ट टाइम मी ब्लॉग करत आहे. कारण मी असा ब्लॉग कधी केलेला नाही आहे. हा एक फर्स्ट टाइम मी ब्लॉग करत आहे आणि यात मी दाखवणार आहे की मी वर्क आणि काम घरातलं कसं मॅनेज करणार आहे. मी ठरवलं आहे बरेचसे कामं करायचं, बट थोडं डिफिकल्ट आहे कारण माझं ऑफिसचं काम देखील जास्त असतं. तर मी ते कसं मॅनेज करणार आहे मला देखील आयडिया नाही आहे आणि त्याबरोबर ब्लॉग देखील करायचा आहे. तर हे तर माझ्यासाठी ट्रिपल डिफिकल्टीज आहे. असं म्हणजे 3 गोष्टी मला मॅनेज करायच्या आहे. सो बघू हे कसं असणार आहे. इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्टेड राहा. तर मंडळी मी आलेली आहे रिटर्न. फ्रेश मी झालेली आहे, पण आता मला थोडंसं रेडी व्हायचं आहे. थोडासा टचअप वगैरे देणार आहे थोपड्याला. तुम्हाला सांगते नॉर्मली मी घरी असताना असं रेडी वगैरे होत नाही. मी अशीच येड्यासारखी असते घरी असताना. पण आज खास आहे बिकॉज मी आज व्लॉग बनवत आहे. तर व्लॉगमध्ये मी अशीच येड्यासारखी राहिली तर चालणार नाही. तर मी थोडंसं रेडी होणार आहे त्यासाठी. पण त्याच्या आधी मी माझं ऑफिसचं काम ऑनलाईन आणणार आहे बिकॉज ते देखील मला मॅनेज करायचं आहे. माझ्या व्लॉग बरोबर, माझ्या घरातल्या कामाबरोबर ऑफिसचं काम मॅनेज करायचं आहे. त्याच्यामुळे मी आधी ऑफिसचं काम ऑनलाईन आणणार आहे आणि मग मी रेडी व्हायला घेणार आहे. तर चला आता ऑफिसचं काम आपण ऑनलाईन सॉरी गले में खराश हो रही है, खराश खसखस. सो आता ऑफिसचं काम ऑनलाईन आणू आणि त्यानंतर भेटू. A few moments later. One eternity later. तर मंडळी आता वाजल्यात घड्याळात 1. तुम्हाला सांगते लिटरली मी अजून नाश्ता देखील केलेला नाही आहे आणि तो मी आता करायला घेणार आहे. तो नाश्ता एक काइंड ऑफ माझं जेवणच होणार आहे, बट तरी मी 3-3:30ला पुन्हा एकदा लंच करायला घेणार आहे. तर आता मी नाश्ता करायला घेणार, पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की मी विचार केला आहे की या ब्लॉगला आपण काहीतरी इंटरेस्टिंग करावं. मला असं नॉर्मल रुटीन ब्लॉग जो आहे मी कधी करत नाही आणि हा एकदम असा नॉर्मल प्लेन सिम्पल व्लॉग मला वाटत आहे. सो मी डिसाईड केलं की का नाही आपण ह्याला काहीतरी युनिक करावं, काहीतरी डिफरंट करावं. सो मी डिसाईड केले की मी आता म्हणजे आज फुल डे तर नाही म्हणता येणार, हाफ डे निघून गेलेला आहे, 1 वाजलेला आहे. मग उरलेला जो दिवस आहे तो उरलेला टाईम मी साडी वेअर करणार आहे. हो, करेक्ट ऐकलात तुम्ही. तर मी साडी वेअर करणार आहे आणि त्या साडीमध्ये मी उरलेला पूर्ण ब्लॉग माझा कंटिन्यू करणार आहे. सो मला माहिती आहे तुम्ही देखील खूप हे असाल
काय म्हणतात त्याला, एक्सायटेड असेल की हा ब्लॉग कसा असेल. अभी मजा आएगा ना भिड़ो. मी साडी वेअर केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला सांगते, नॉर्मली मी साडी नेसण्यासाठी 1 तास तरी कमीत कमी घेते. म्हणजे नॉर्मल मला कुठे फंक्शनला किंवा कधी जायचं असेल तर मला कमीत कमी अर्धा तास नाही 1 तास तर लागतोच मला साडी वेअर करायला. बट आज तुम्हाला सांगते, मी लिटरली 10 मिनटामध्ये ही साडी नेसलेली आहे. बिकॉज माझ्याकडे खूप काम आहे, माझं काम पेंडिंग आहे. मला ते पण पटापट ऑनलाईन आणायचं आहे आणि मला माझ्यासाठी पोहे देखील करायचे आहे. सो मला माहीत नाही मी कसं करणार आहे यार. बट हा खूप डिफिकल्ट टास्क होणार आहे माझ्यासाठी. एक तर साडी नेसल्या, साडीमध्ये काम करायचं आहे, सगळा पसारा आवरायचा आहे, जेवण करायचं आहे आणि काम देखील करायचं आहे. विचार करूनच मला हेडेक येतो आहे. सो लेट्स सी कसा असणार आहे हा माझा आजचा व्लॉग आणि आजचा हा डिफिकल्ट टास्क. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. सो आता मी माझं काम ऑनलाईन करून आलेली आहे आणि आता वाजलेत किती तुम्हाला सांगते. मी कामावरून 2 वाजलेत यार आणि मी सकाळपासून काही खाल्लं देखील नाही आहे यार. या कामाच्या चक्करमध्ये माझे 2 वाजलेले आहेत आणि अजूनही काम चालूच आहे. म्हणजे माझं काम तरी मी ऑनलाईन करून आलेली आहे बिकॉज मला खूप सारी भूक लागलेली आहे. आणि आता मी डिसाईड केलं आहे की इन्स्टेड ऑफ नाश्ता मी आता डायरेक्ट लंच बनवायला घेणार आहे. बिकॉज 2 वाजलेले आहे तर नाश्ता ॲक्च्युली मला पोहे खायची खूप इच्छा झाली होती. मी मॉर्निंगला ॲक्च्युली विचार केलेला मॅगी करू, पण नंतर मी विचार केला की पोहे करते, मला पोहे खायची इच्छा झालेली. बट माझा टायमिंग असा विस्कटला आहे की मला काहीच करता आलेलं नाही आहे आणि आता वाजले 2 आणि आता ही पोहे खाण्याची वेळ नाही आहे. सो आता आपण जेवण बनवायला स्टार्ट करणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे माझं चॅलेंजिंग टास्क स्टार्ट झालेलं आहे. मी ऑलरेडी साडी नेसून काम केलेलं आहे ऑफिसचं, तर आता मी खरंच काम स्टार्ट करणार आहे साडीवरती. गाईस तुम्हाला सांगते खूप डिफिकल्ट आहे यार साडी नेसून सगळं कामं करणं घरातली. एखाद्या वेळेस मी ऑफिसची कामं मॅनेज करू शकेल साडी वेअर करून, पण घरातलं काम करणं खूप डिफिकल्ट. आता मी कांदे आणि बटाटे कापून गेले, तुम्हाला दिसलंच असेल मी बटाट्याची भाजी करणार आहे बिकॉज ही झटपट भाजी होते, पटकन होते. सो आता आपण फटाफट भाजी करूया. फटाफट कांदे टाकलेला, याच्यामध्ये मसाला टाकते. सिंपल अशी भाजी करत आहे मी असं काय हे नाही आहे बिकॉज मलाच खायचं टाकले. जास्त नाही मस्त. थोडी हळद, थोडा लाल मसाला आणि काळं वाटण हे त्याच्यामध्ये मिक्स केलं मी. थोडं जास्त लागते
तुम्हाला सांगते, मी लग्न झाल्यापासून फर्स्ट टाइम म्हणजे लग्न झाल्यानंतर गावात असताना साडी वगैरे वेअर करून मी कामं केली आहेत, त्याच्यात काय प्रॉब्लेम हे नाही आहे. पण इथे आल्यापासून म्हणजे मुंबईला असताना मी असं कधी प्रॉपर पूर्ण दिवस साडी वेअर करून असं पूर्ण दिवस मी काम केलेलं नाही आहे. पहिल्यांदाच मी असं करते, त्यामुळे मला कळत आहे की ॲक्च्युअली किती डिफिकल्टीज फेस करावी लागते. सो हा टोमॅटो मी टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो पण मिक्स केलेला आहे. तर जास्त मी जेवणाचा व्हिडिओ बनवत नाही बिकॉज आपल्याला इथं पण कवर करायचं आहे. अजून मला बरंच आहे, माझं अजून ऑफिसचं काम कंटिन्यू करायचं आहे, त्याच्यानंतर मला घरातली कामं करायचे, त्यामुळे माझ्याकडे वेळ नाही आहे. तर मी पूर्ण पण बनवत बसत नाही व्हिडिओ. सो भेटूया जेवण रेडी झाल्यानंतर. One hour later. तर मंडळी, आता मी 5 to 10 मिनिट्सचा ब्रेक घेतलेला आहे. तर या ब्रेकमध्ये मी चहा पिणार आहे आणि मी ब्लॅक टी बनवायला घेतलेली आहे. चला आता स्टार्ट करूया, आपण आपली ब्लॅक टी बनवायला घेऊया. तर मंडळी, माझी चहा रेडी होत आहे, तुम्हाला दिसत असेल. तर चहा पिऊन झाल्यानंतर म्हणजे चहा पिता पिता काम तर करणारच आहे आणि माझं काम थोड्याच वेळातच आता फिनिश होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बरीच ॲक्टिव्हिटीज आहेत, बरीच कामं आहेत. काम संपल्यानंतर मला घर क्लिनिंग करायचं आहे, किचन आवरायचं आहे, बाहेरचं क्लिनिंग करायचं आहे. मला विचार करूनच टेन्शन येतं मी कसं करणार, आणि या अवतारामध्ये मला हे सगळं करायचं आहे. सो एक टास्कच आहे माझ्यासाठी, बट मी हे करणार आणि मी करून दाखवणार. बिकॉज मी असं बऱ्याच बायकांना बघितलं आहे ज्या घरी 24 आवर्स हे असं साडी वेअर करून असतात. आता हल्ली आताच्या पिढीमध्ये नॉर्मली कोण बायका असतात साडी वगैरे वेअर करून डेली नसतात. बट अजून अशाही काही बायका आहेत ज्या अजूनही दिवसभर घरामध्ये साडी वेअर करतात आणि आपल्या सगळी कामं, घरातली जी काही कामं असतात ती दिवसभर ती साडीवरतीच करतात. सो मला असं वाटलं की आपणही ट्राय करावं की आपल्याला ते जमतंय का जे बाकीच्या बायका करतात. पण मी तुम्हाला सांगते, आतापर्यंत तर मला लिटरली असं हे झालं, म्हणजे एका दिवसामध्येच मला ते कळून चुकलेलं आहे की किती डिफिकल्ट असतं हे. दिवसभर साडी घालणं आणि त्याच्यामध्ये घरातली सगळी कामं आटपणं हे खूप डिफिकल्ट काम आहे.
वाजले 7. दिवाबत्ती करून झालेली आहे, माझी चहा पिऊन झालेली आहे आणि माझा अवतार तुम्हाला दिसत असेल. कशी हालत झाली आहे माझी या साडीमुळे. आता मला असं वाटतं की बस झाला हा चॅलेंज, इनफ फॉर द डे. आता आपण चेंज करायला पाहिजे. पण माझं क्लिनिंग वगैरे सगळं बाकी आहे आणि माझा मेन चॅलेंज त्याच्यातच होता की या साडीमध्ये मी कसं क्लिनिंग करते. सो बघू, थोडा वेळ मी ट्राय करते, मला जर पॉसिबल झालं तर. अदरवाईज मी चेंज करून टाकणार आहे. मला नाही जमत आहे यार, कसं काय बायका राहतात या साडीमध्ये पूर्ण दिवस. त्या बायकांना माझ्याकडनं सॅल्यूट आहे, सॅल्यूट. सिरियसली यार, कसं मॅनेज करतात यार घरातली कामं साडी नेसून पूर्ण दिवस. इट इज व्हेरी डिफिकल्ट यार. सो आता माझं काम देखील झालेलं आहे करून. आता थोड्याच वेळात आपण क्लिनिंग करायला स्टार्ट करणार आहे. सो स्टे कनेक्टेड. मंडळी, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आता आपण स्टार्ट करणार आहोत साफसफाई. आणि आता मी स्टार्ट करणार आहे, सगळ्यात पहिला झाडू मारायला घेणार आहे, त्याच्यानंतर लादी पुसायचं बघू. सो बडबड न करता चालू करूया, चला. A few moments later. तर मंडळी, आजचा दिवस समाप्तीला आलेला आहे आणि आता हे जे आहे साडी चेंज करायला जाणार आहे मी तर वाट बघत होते कधी संपतोय दिवस आणि कधी मी हे साडी चेंज करते आणि कधी मी माझ्या नॉर्मल अवतारात येते. बिकॉज मी ह्याच्यामध्ये लिटरली थकली आहे, कंटाळली आहे. नकोसं होतं यार, कसं जमतं या बायकांना दिवसभर साडी वेअर करून राहणं आणि घरातली कामं करणं. सो मी आज माझा जो चॅलेंज होता हा थोडा डिफिकल्ट होता. मजा आली पण मला एकंदरीत करण्यामध्ये. आणि मी तुम्हाला सांगते मी या ह्याच्यामध्ये साडीमध्ये किती कामं केलेली आहेत. सगळ्यात पहिलं तर मी किचन क्लिअर केलं. मी तो व्हिडिओ काढलेला आहे. बाकी मी व्हिडिओज नाही काढले बिकॉज जर मी प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओ काढत बसली तर हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल, लेंदी होऊन जाईल आणि ते आपल्याला करायचं नाही. शॉर्टमध्ये आपल्याला हे करायचं आहे. सो मी तुम्हाला सांगते की मी काय काय कामं केली. पहिला तर किचन क्लिअर केलं, देन त्याच्यानंतर मी झाडू मारली पूर्ण घरामध्ये, त्याच्यानंतर लादी पुसून घेतली, मी माझे कपडे लावले मशीनला आणि देन त्याच्यानंतर ऑफिसचं काम तर मी केलंच आहे, तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये. तर अशा प्रकारे मी ही टोटल 1 2 3 4 5 ॲक्टिव्हिटीज केल्यात. 5 काय जास्त ॲक्च्युली. मी जेवण बनवलं आहे दुपारचं, चहा बनवली आहे, नाश्ता तर मला करायलाच नाही मिळाला, पॉसिबल नाही झालं बिकॉज नाश्ता करेपर्यंत माझं दुपार झाले आणि माझा लंच टाईम झाला. आणि डिनर देखील मी आता थोड्या वेळात करणार आहे, पण मी ह्याच्यामध्ये डिनर नाही बनवणार आहे. सॉरी बॉस, मला नाही जमणार. सो मी आता चेंज करायचं आहे म्हणून मी हा ब्लॉग इथेच एंड करते. सो गाईज, हा ब्लॉग आता इथे एंड करण्यात काही हरकत मला वाटत नाही आहे. सो आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि तुम्हाला सांगते ह्या अवतारामध्ये काम करण्यात खूप कठीण आहे यार. खूप डिफिकल्टीज आल्या मला. कंटिन्यू त्या साडीला सांभाळून ठेवा आणि बाकीची कामं आवरा, भांडी घासा, जेवण बनवा वगैरे, म्हणजे जे काय घरातल्या ॲक्टिव्हिटी. एखाद्या वेळेस ऑफिसचं काम मॅनेज होतं पण घरातलं काम मॅनेज करणं साडी घालून खूप डिफिकल्ट होऊन जातं. तर त्या सगळ्या बायकांना माझा सॅल्यूट आहे ज्या बायका डेली साडी घालून घरातली कामं मॅनेज करतात. सो एकंदरीत आता मला म्हणजे हा चॅलेंज जो मी ॲक्सेप्ट केलेला तो कंप्लीट केलेला आहे. मला असं वाटलेलं की मी अर्ध्यामध्येच सोडते का हा चॅलेंज, बिकॉज मला दुपारीच कंटाळा आला होता हे अवतारामध्ये. मला असं वाटलेलं मी कधी चेंज करते आणि मी तरीही असं ठरवून ठेवलेलं की नाही, मला हा व्लॉग कंप्लीट करायचा आहे.
तर मंडळी आता हा व्लॉग इथे एंड करूया. नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, माझा हा चॅलेंज कसा वाटला, जो मी सोलो चॅलेंज केलेला. बिकॉज मी एकटीच होती त्यामुळे मी म्हटलं काहीतरी युनिक ट्राय करावं. डेली रुटीन तर सगळेच करतात, काहीतरी वेगळं ट्राय करावं. म्हणजे माझ्यासाठी तर हे वेगळंच होतं. सो हा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्याने सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा नवीन नवीन ब्लॉगसाठी, अपडेटसाठी. आणि अजून काही नाही, चला ब्लॉग एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगला लवकरच. तोपर्यंत बाय.